वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई। एक विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई। भीमा आणि चंद्रभागा तुझी चरणीची गंगा, चंद्रभागा तुझी चरणाची गंगा, आणि चंद्रभागा तुझे चरणीची गंगा, चंद्रभागा तुझे चरणाची गंगा। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। जाने भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा। नामी रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध। अनेक नो हे माझे मना हो का पंडित शहाणा। प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा चार कडव्याचा गोड असणारा हा अभंग आपण कनघर या गावामध्ये स्वयंभू असणारी भगवती माता कनका माता नाही का, कनकावती माता, या कनकावती मातेच्या या स्थानावर ठिकाणावर संस्थांवर सालाबाद प्रमाणे नामसंकीर्तनाचा कार्यक्रम सुंदर प्रकारचा असणारा होतो। दैनंदिन कार्यक्रम सर्व महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये गोड असं स्थान कनकावती माता, ज्याला सोन्याची अपेक्षा आहे त्यांनी कनकावतीची उपासना करायची। कनक म्हणजे सोनं, कनक या शब्दाचा अर्थ आहे सोनं। ज्याला सोन्याची अपेक्षा आहेत माणसापेक्षा आमच्या माता भगिनींना जास्त सोनं आवडतं, आणि मग त्याच भक्त आहेत त्या कनका देवीची जास्त। माणसं धरत असतील उपास, पण दिवसभर चर, पण नवरात्र धर असा उपास माणसाचा असतो। महिला मंडळ तसं नाही, महिला मंडळाचा फार एकनिष्ठ उपवास असतो, आणि सरासरी जास्तीत जास्त माणसापेक्षा उपवास आमच्या माता भगिनींनाच जास्त आहे। वर्षातून तर कितीतरी उपवास आहेत त्यांना। म्हणून डॉक्टर आणि वैज्ञानिकांचं म्हणणं आहे
की आमच्या स्त्रियांना हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे. त्याचं कारण ते आहे, त्या तुमच्या अगोदर उठतात का नंतर? हा, अगोदर उठतात. तुमच्या अगोदर झोपतात का तुमच्या नंतर झोपतात? ते म्हणजे त्यांचा हात बंदच नाही, काम भरपूर कसरत आहे शरीराची त्यांची. आणि खाणं सुद्धा असणार निवांत आहेत, आपल्यासारखी गडबड नाही, अजिबात नाही. सगळं काम संपल्यानंतर घरातलं, आणि मग बाई ओट्यावर येते, शेजारणीला म्हणते, ओ सुषमा, ए सुषमा, जेवण केलंस का तू? ती म्हणते नाही केलं अजून. मग ये ना ग, आपण जीव सगळ्या जणी, 2-4 जणीचा बेत जमवतो. कोणाचं काळं वांग, कोणाचं पिवळं वांग, कोणाचं भरीत, कोणाची कांद्याची पात, कोणाच्या कांद्याची पातीचं बेसन, आणि मग काय दणका चालवतो असताना. काय सप्ताह झाला म्हणे बाई आपल्या गावातला कनकावती मातेचा सुंदर सुंदर असणारी कीर्तनकार, भजनी वाजवणारी, गायनाचार्य, गप्पा मारून मारून जवळजवळ 2.5 तास जेवण चालत त्यांचं. किती? याचा अर्थ चांगलं चावून खातात ते, आणि चांगलं चिंतन करून खातात. माणसामाग कुत्रं लागलं जसं, आचार वचर खाल्लं, आपलं 1.5 चपाती खाल्ली की गेलं आपलं, हो चला कारखान्यावर जाऊ. पण महिला मंडळाच्या ठिकाणी असणारे थोडासा विनोद दिला मी तुम्हाला. खरी उपासना त्यांच्या ठिकाणी असणारी आहे, आणि त्यांच्या पुण्याईनंच घर चालतं. आमच्यामध्ये काही नाही राहिलं. कोणाच्या पुण्याईने चालतं घर? त्या लक्ष्मीच्या पुण्याईनीच घर चालतं. ही जगन्माता आहे, ती शक्ती आहे. हो, शक्ती असणारी आहे. श्री शक्ती सर्वामध्ये श्रेष्ठ असणारी आहे. पुराणामध्ये पहा, इतिहासामध्ये पहा. दुसरं चंद्रावर पाऊल ठेवणारी कोण? चंद्रावर पाऊल ठेवणारी दुसरी स्त्री, 2 क्रमांक, कल्पना चावला. तिसरं चंद्रावर पाऊल ठेवणारी सुनीता विल्यम्स. काही स्त्री शक्ती असणारी आहे, सुंदर प्रकारची. केवढा मोठा धैर्य आहे, केवढा मोठा विश्वास आहे. सुनीता विल्यम्स आल्या परत, कल्पना चावला तिकडेच राहिले कायमस्वरूपी. हो, म्हणजे त्या 7.5 होत्या, कारण की माझं कैलासगिरी नाव आहे ना, मला 7.5 द्यावं. 7.5 ती मग होरपळून टाकते माणसाला. काय असणारी सुंदर प्रकारची श्री शक्ती आहेत. श्री शक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याला सृष्टीची उत्पत्तीच करता नाही आली. पहिले कोठेच नव्हती काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघी शून्यची होते पायी, कानोबा तिरी तिरी ती. दर्शक सर्वनाम तो ती ते, पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी. देव शब्दाला तृतीय लिंगीमध्ये बसवलं, दर्शक सर्वनामामध्ये बसवलं. देव शब्द हा व्याकरणामध्ये 3ऱ्या क्रमांकाला आहे. तो ती ते. का बरं बसवलं ते? त्याचं कारण आहे. हे जे टोल नाक्यावर पैसे मागतात त्यांचं कधी लग्नाची पत्रिका आली का तुम्हाला? कधी मुलाच्या 5वीला तुम्ही गेली का भाजनाला? गणेश बाबा नाही, उत्पत्ती नाहीये, लग्न नाहीये.
आणि म्हणून मला सिद्धांत हा सांगायचा त्याच्यातून. ते मध्ये का बसवलं देव शब्द आला व्याकरणामध्ये, त्याच्यापासून उत्पत्ती नाहीये. त्याच्यापासून जर उत्पत्ती मानली तर तो कर्मामध्ये येतो. कर्मामध्ये आला रे आला का तो तुमच्या आमच्या सारखा होतो. क्रियामान संचित आणि प्रारब्ध हे त्याला असणारं भासलं जातं. मग म्हणून तो मधीन ती मध्ये बसवलंच नाही त्याला. गॉड्स पॉवर्स, ईश्वर शक्ती ज्याला आपण म्हणतो, देव ज्याला आपण म्हणतो, त्याला असणारं ती मध्ये बसवलं. कानोबा तेरी तेरी ती. कृत, त्रेता, द्वापार आणि कली हे 4 युग झाल्यानंतर प्रलय काल येतो. काय येतो? प्रलय काल. प्रलय काल असणारा येतो. आणि प्रलय काल आला का सगळे सूर्य एकत्र येतात. ऐका जरा ध्यान देऊन. सगळे सूर्य एकत्र येतात शिंदे मामा, आणि मग खडकाची लाही होते. वृक्ष, विली, जीव ही सृष्टी समाप्त होते सगळी. आणि इतकी उष्णता प्राप्त होते का त्यामुळे इतका पाऊस सुरू होतो पृथ्वी तलावावर का मुसळासारख्या धारा सुरू होतात. पाणीच पाणी, पाणीच पाणी होतं. मग एकटंच शबल ब्रह्म हे उरले जातं. आणि मग बऱ्याच दिवस त्याला हाक मारायलाच कोणी नाहीये. एकलीन कंठीची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने. एकट्याला कंठवेत नाही, करमत नाही त्याला. आणि म्हणून त्याला इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्याबरोबर आदी माया शक्तीने रूप धारण केलं. आणि रूप धारण केल्याबरोबर हात जोडून त्या देवासमोर उभी राहिली. देवन का चिंताक्रांत आहे? सांगितलं, माता हे जगत जननी, अरे मला हाक मारायलाच कोणी नाहीये. सांगितलं मी प्रगट झाले ना. मग आता काय तुम्ही संकल्प करा. आणि संकल्प केल्याबरोबर जलचर, भूचर, खेचर, चराचर अवघड निर्माण केलं क्षणार्धात. बाकीचे पशु पक्षी निर्माण केले. हे थोड्याच पॉइंटवर थांबले. आहार, निद्रा, भय आणि मैथून याच्यातच गुंतली. त्यांना बाकीचं कुठं ज्ञान आहे. बऱ्याच दिवसानंतर आदिमाया शक्तीने विचारलं, भगवान काय बरं चालू आहे तुमचं? काय बरं चालू आहे म्हणे. अरे यांच्या ठिकाणी मला हाक मारण्याची पात्रता नाहीये. मतिमंद मुलगा झाला तर आईला समाधान नाही राहत. मी आत्ता परवा दिवशी एका ठिकाणी गेलो होती. म्हणे बाबा देवाना द्यायचा होता तर चांगला द्यायचा होता पोरग. हे मतिमंद दिलं म्हणे. 13-14 वर्ष झाली म्हणे एकाच जागेवर. खाऊ पिऊ घालावं लागत, 1 नंबर 2 नंबर सगळं त्याला व्यवस्थित करावं लागत म्हणे. मला बोलत नाही का ते? नाही ना. मग आईला मम्मी किंवा आई म्हणणारा मुलगा त्यांनी हाक मारल्याबरोबर ओ आईचं काळीज असणारा मोठं होतं. आई म्हटल्याबरोबर तिला खूप आनंद वाटतो. आता नवीन शब्द आला मम्मी म्हटल्यानंतर तिला खूप आनंद वाटतो. हो, तू बोलणाराच मुलगा नसेल तर आई म्हणते भाऊ मी मम्मी आहे तुझी, मला मम्मी म्हणना. मतिमंद येते. आनंद नाही झाला ना मुलगा, तो चांगला असावा. तशी जलचर भूचर खेचर झाले ना, पण देवाला कुठं आनंद आहे त्याचा.
अरे मला असणार बोलणारा असणारा पाहिजे, मला हाक मारणारा पाहिजे, माझी विनंती माझी प्रार्थना माझी गुणानुगात गाणारा मुलगा असणारा पाहिजे. हो, आणि मग असणारा भगवंताने आदिमाया शक्तीचा अंगीकार करून एक उभं मॉडेल्स निर्माण केलं. मॅन मॉडेल्स, मनुष्य शरीर असणार. या साहेब या इकडे ड्युटीला तुम्ही नाही, कीर्तन पाहायला आले होते, श्रवण करायला आले. आमचे थोरात साहेब हरिभक्तीपरायण थोरात साहेब आहेत, उक्कलगाव तालुका श्रीरामपूरचे. त्यांना माहीत झाला संकीर्तन आहे, पाहुणे असतील तर आली ती असणारी मोठी माणसं आहेत, तीही आली या ठिकाणी. काय हरकत नाही. आमचे सांगळे महाराज आले, आमचे शिंदे मामा आले नाही का माझ्याबरोबर. तसे थोरात साहेब सुद्धा दोघं जोडीनं आले. बरं, मोठी गाडी आणली ना. हा, पाणी पावसाचे दिवस इकडं वाघ जास्त आहे. हरिभक्तीपरायण शेट्टी महाराजांनी सांगितलं की आमच्या मागच्या माणसाला धरलं म्हणे, चड्डी पॅन्टला ट्राउझर धरली खालचं, हे सुटले, ते सुटले वाघातून. वाघ आहेत आमच्याकडे पण आहे, पण आमच्याकडे खायला भरपूर आहे. डुकरं आहे त्यांना, कुत्रे, हरणं आहे वाघाला खायला. त्याच्यामुळे ती माणसाला काही करीत नाही, माणसाला काही करीत नाही. आज आतापर्यंत काही कोणालाच नाही केलं. 7-8 आहेत आमच्याकडं. ऊस जास्त आहे आमच्याकडं त्या भागामध्ये, त्याच्यामुळे लपन आहे लपन. विठाल 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 व मॉडेल निर्माण केलं आणि त्यामध्ये भगवंताने आपल्या हाताने खऱ्या तत्वाला हात घालणारं ज्ञान त्या हेड ऑफिसला जमा केलं. बाहुल्य मनुष्य दे निज ज्ञान घातले, खऱ्या तत्वाला हात घालणारं ज्ञान या मानवाच्या शरीरामध्ये दिलं. म्हणून आदिमाया शक्तीचं केवढं मोठं कार्य आहे, फार मोठं कार्य आहे. ही समोर बसलेली मुलगी आहे, काय नाव तुझं? मोठ्यानं सांग. स्वरा का? स्वरा गणेश घाटगी. बर, स्वरा असणारी आहेत. तुला पैसे लागत असले तर तू पप्पाला मागते का मम्मीला? मम्मीला मागते. पप्पाला मागितली तर टोला आहे असा. तसं आई लवकर प्रसन्न होणारी आहे, लवकर देणारी असणारी आहे. मम्मी मला 5 रुपये दे ना ग. मुलगा म्हणतो मम्मी मला 10 रुपये दे ना ग, मला पेप्सी खायची, मला कुल्फी खायची, हो वगैरे वगैरे काय असेल ते असणारे. आई लवकर काढून देते, बाप देतो पण विचारपूस करून देतो. कशाला लागते, काय लागते, आणि एवढे लागते का, आणि पेप्सी केवढ्याला येते. येतो पण पंचायतीलाही करतो. आई नाही करीत पंचायत. आई लवकर प्रसन्न होते आणि हे घे, काही का म्हणा तो डोंबलीवर घाल 10 रुपये, काही का म्हणा पण देते. तशी जगन्माता लवकर प्रसन्न होणारी शक्ती आहे, महाशक्ती असणारी आहे. आणि भगवान जसा अनादि अनंत आहे तशी देवी सुद्धा अनादि अनंत आहे. अनादि अंबिका अंबिका भगवती, अनादि अंबिका अंबिका भगवती, परडी परडी घेऊन मोहमय चातुर मर्दनाला मुने, मर्दनाला
भगवती अंबिका भगवती बोध परडी परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती उद भक्षणाची गोंधळा येई हो जगदंबे येई हो जगदंबे येई हो जगदंबे येई हो जगदंबे अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पातळते उद उद भक्तनाथते हो अनादी ही असणारी शक्ती अनादी आहे. तिचं नाव अंबिका आहे. भगवती आहे ती. भगवती भगवंत यशवंत जयवंत कृपावंत हे वंत शब्द जे लागलेले आहेत हे ऐश्वर्य दाखवते. काय दाखवते? ऐश्वर्य दाखवते. म्हणून भगवंत तो भगवान आणि ही भगवती आहे. भगवती या शब्दामध्ये षडगुण दडलेले आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा गुणवर्य वसती जे म्हणून तो भगवंतो. आवाज बसलेला आहे. दररोज कार्यक्रम चालू आहे. आवाज बसलेला आहे. 7 ते 9 कीर्तन आहेत. 8च्या पुढं खुलल थोडासा. काय तापून 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 चालत असत. एकदम त्रास नाही द्यायचा त्याला. मग यशश्री औदार्य यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. आणि याची तर गरज आहे आम्हाला प्रपंचामध्ये. कोणाला यश नको आहे? सगळ्याला यश पाहिजे. श्री म्हणजे संपत्ती. कोणाला नको आहेत? संपत्ती पाहिजे सगळ्यांना. औदार्य पाहिजे. संपत्ती असून औदार्य जर नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. काही ठिकाणी खूप संपत्ती आहे पण खरगाट्या हाताना कुत्र्याला सुद्धा आणीत नाही ती. मग खिचूस म्हणतात याला. काय म्हणते त्याला? मग खिचूस. तुपामध्ये माशी पडली एकाच्या वाटीमध्ये. मग ती तूप फेकून द्यावा नाही तर दरवाजाला लावा लाकडाला. पूर्वी लाईत होती. खरगट तेल वगैरे दरवाजाला चोपडून द्यायची. दरवाजी चमचम चमचम करायची. चकाकी यायची त्यांना आणि त्यांचं आयुष्य वाढायचं. पहिल्या वाहना होत्या आमच्या महिला मंडळाला. त्या वाहनाला सुद्धा खरगटी तेल लाईत होते पूर्वी. जुन्या म्हातारे जे आहेत त्यांना माहिती. या नवीन पोरीचं नाही. यांचे एवढा टाचा आहे अशा वर. असा पाय मुरगाळला परवा दिवशी एका बाईचा. ते नगरला डवले हॉस्पिटल न्यावं लागलं. या खेडेगावात चालत राहते का त्या टाचा? त्या टाचा डांबरीला चालत आहे तिकडं जिथं ब्लॉक आहे तिथं. ते वाहना होत्या पूर्वी. चटाडक पटाडक चटाडक पटाडक वाजायचे असं. त्याला तेल असणार. ते तुपामध्ये माशी पडली त्या वाटीत. मग यांना ती तूप बाजूला करून दुसरं तूप घ्यावं ना. नाही त्यांना ते फडकं घेतलं एक हातरुमाल. ती माशी याच्यामध्ये टाकली आणि ती माशी सुद्धा पिळून घेतली त्याला.
अशी सगळी एकत्र करा आणि सप्ताह करा. सगळी एकत्र करून सप्ताह धारा. कड लागली अर्ध्या तासाला भांडणं होती त्यांची. मग खिचूस म्हणतात. आता मागच्या वर्षी एका ठिकाणी कार्यक्रमात गेलो मी. जेवण होतं एका जणाकडं. जेवलो. ते म्हणे बाबा सोपारी खाता का तुम्ही? म्हणलं खाईन मी, असली तर द्या. ते म्हणे इथं दोरीला बांधली म्हणती. ड्रिल मशीनना तिला छिद्र पाडून नायलॉनची दोरी बांधली होती तिला वर हलकडीला. बस दीपक महाराज जेवले की दीपक महाराजांनी घोळायची आणि सोडून द्यायची. काय 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 परिसीमा म्हणतात याला. चिकटपणाची परिसीमा. काय नाही सगळं इथंच राहतं महाराज. काय बरोबर असणार घेऊन जातात. काय 5 लाखाचं बाथरूम असू द्या, याला शेवटची आंघोळ गल्लीमध्येच द्याल. कशावर खाली आंघोळ थोडीच घालते त्याला. नाही, गल्लीतच खडक पाण्यानं आंघोळ घालते याला. लई शिनारला. त्याच्यात इसण सुद्धा टाकीत नाही बरं का. ते गारबान टाकीत नसते त्याच्यात. आमच्याकडे आहे प्रथा ती. हो, म्हणून एवढे असणारे मक्खी चूस असणारे नसली पाहिजे. असो आपण असणारं चिंतन असणारं करत होतो की या जगदंबा मातेच्या ठिकाणी यशश्री औदार्यापासून बाजूला गेलो होतो आपण. औदार्य ज्ञानाची गरज आहे. आज गणेश महाराजाला मृदंग वाजवता येतो, मृदंगाचं ज्ञान आहे. सगळे लोक डोक्यावर घेतात त्यांना. आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण दीपक महाराज, अजून सोपान महाराज, ऋषिकेश महाराज, शेट्टी महाराज, सगळे लोक डोक्यावर घेतात नाही. महाराज 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 महाराज. चहा घेता का, कॉफी घेता का, कोको कोला घेता का, काय घेता का, थम्सअप घेता का, स्ट्रिंग काय म्हणते स्ट्रिंगच येते. सगळ्या पोरांच्या थोबाडाला बाटल्या येते. आता चांगलं आहे. बुडतीचे पाय डोहाकडं, बुडतीचे पाय डोहाकडे. काय घेणार तुम्ही, काय घेणार? दर्शन वगैरे घेऊन, दक्षिणा देऊन, पूजन करून किती मान आहेत. ज्ञानामुळे मान आहेत. आपल्याला कोण ओळखीत? आपण ज्ञान संचय केला, आपण पारायण केली. ज्ञानेश्वरीचे 108 पारायण असणारे केले की ज्ञानेश्वरीची कृपा होती. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होय अज्ञानासी आईसा वर त्या टिकेशी. अज्ञानाला सुद्धा सज्ञान करायची ताकद त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. कशामध्ये आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. म्हणून ज्ञान गरजेचं आहे. नाही ज्ञानेन सदृशम. महाराज वर्णन करतात, भगवान ज्ञानाशिवाय काहीच उपयोग नाही. ज्ञानाविन मोक्ष नोहे हा सिद्धांत. म्हणून ज्ञान पाहिजे बरं. तिसरा डोळा आहे ज्ञान. शिक्षण माणसाला पाहिजेतच. विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी चांगला डिप्लोमा केला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. हो, यशश्री औदार्य ज्ञान आणि वैराग्य आणि ऐश्वर्य ही याची 6ची गरज मानव जीवनामध्ये आहे. आणि म्हणून त्या 6 वस्तू प्राप्त करण्यासाठी त्या आईचा गोंधळ घालणं म्हणजे तिची स्तुती करणं. तुम्ही आम्ही स्तुती करतो, गोंधळ घालतो, उपवास करतो, उपासना करतो, एवढ्यावर थांबलेलं नाहीये. तुम्ही आम्ही किस्मे गलबाला, तुम्ही आम्ही किसके झाडकी पत्ती, अरे मोठमोठाले धेंड त्यांनी देवीची उपासना केली.
व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचता ती सोहम मेळी, नाचता ती सोहम मेळी, द्वैत भाव विसरुनी बळी, द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. त्या देवीचे भक्त कोण कोण आहेत? तुमच्या आमच्या सारखे गेणे मेपे आहे का कोणी? नाही नाही नाही. व्यास, व्यासाचं नाव काढल्यानंतर जेवढे ग्रंथ आहे जगामध्ये ते पूर्ण व्यासांचे आहे. व्यासोचिष्ट जगत्रय म्हटलेलं आहे. मग एवढे ग्रंथाला उत्पत्ती करणारे व्यास भगवान आहे. ते सुद्धा त्या आईचा गोंधळ घालतात. त्या आईला प्रसन्न करून घेतलं आणि सर्व ग्रंथ लिखाण केलं. वशिष्ठ 2 नंबरचे. वशिष्ठ कोणाचे गुरु आहे? मामा हा, श्रीरामाचे असणारे गुरु आहे. केवढा मोठा अधिकार आहे. शुक कोणाचे चिरंजीव आहेत? हा, शुक भगवान ही व्यासांची चिरंजीव असणारी आहेत. 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिला हा बाबा. आईला समजू सुद्धा दिलं नाही. ब्राह्मणाची पोरं एक खेळाशी भ्याले, ती 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आली, ती नागवीची पळून गेले. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये जन्मच घ्यावा वाटाना त्यांना. या लोकात यावंच वाटाना आपल्या. 12 वर्षानंतर शुक अवतार धारण केला, जन्माला आले सूक्ष्म रूपाने आणि नंतर मोठं रूप धारण केलं. 12 वर्षाचं रूप धारण केलं आणि जी निघाली मागच पाहिलं नाही. व्यास म्हणतात, ए शुका, अरे पुत्र मूक मला पाहू दे ना. नाही पाहिलं, थांबलेच नाही. अगदी चालत 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 तीर्थाच्या तटावून निघून असणारे गेले. थोडा मोठा अधिकार आहे शुकांचा. शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक. हो, हे मेन माणसं सांगितले. त्यांच्या नंतर तर कितीतरी असणारी आहे. आणि अशा देवीची महती किती आहेत. किती पीठ आहेत आपल्या भारतात? देवीची पीठ भारतात किती? हा, किती? 52 का? महाराष्ट्रात किती? 3.5 आहेत. पहिलं कोल्हापूर, हा, महालक्ष्मी. दुसरं रेणुका माता. तिसरं तुळजा भवानी. अर्ध सप्तशृंगी. हे 3.5 पीठ असणारी आहे. या 3.5 पीठामध्ये हो फार मोठी शक्ती, फार मोठी ताकद आहे. आपल्या महाराष्ट्रालाच 3.5 पीठ आहेत. तसे 52 पीठ आहे सगळे. पार्वती मातेच्या अंगाचे होमामध्ये भाजलेले शरीर, त्या शरीर भगवान शंकर आकाश मार्गाने नेत असताना तिच्या जळालेल्या शरीराची जे जळालेले अवयव खाली पडले, तिथं पीठ झाले. असं चरित्र आहे जगदंबी मातेच. आणि म्हणून अशी असणारी जगदंबा माता आहेत. हे फार मोठाली असणारी उपासक आहे. महाराज म्हणतात, तिची उपासना करायची असेल तर माणूस जाणकार लागतो.
त्याला जाणीव असणारी पाहिजेत. हो, त्याला जाणीव पाहिजेत ना. काहीला जाणीव नसते, पण जाणवतेचा आवानीत असतात. जाणून जाणता, जाणून नेणता, नेणून जाणता आणि नेणून नेणता अशी कोटी केलेली शास्त्राने. जाणून जाणता, जाणून जाणता म्हणजे गणेश महाराजाला मृदंग वाजवता येतो, लावताही येतो, बिघडवता बी येतो. आहे की नाही? यांना जाणून जाणते म्हणतात. आता जाणून नेणता व महाराज सगळ्यामध्ये परिपूर्ण आहे, पण लीनता महाराज आम्हाला काही समजत नाही बरं. महाराज सांभाळून घ्या बरं, आम्हाला सांभाळून घ्या. हा जाणून नेणता. आता नेणून जाणता त्याला काहीच माहिती नाही, पण तो म्हणतो हाताचा मळ आहे आपल्या सगळा. काय ते हाताचं मळ आहे. हा, ते गायन तर महाराजांनी केलं, दीपक महाराजांनी ते दाबलेलं येतं. ऋषी महाराज गायले त्यांना येतं. मला एक स्वर केला होता इकडे तिकडे. ऐकेल हा, पण ते इकडं तिकडं जाऊन बी ठिकाणीवर आलं पाहिजे ना, मग येता येतं त्यांना. कुणीकडं की नाना, पण संध्याकाळी जनावर खोटीवर आलं पाहिजे. तसं गायक कुणीकडे जरी गेला तर मूळ ठेवणीवर आलं पाहिजे. आमचे ऋषिकेश महाराज तेवढं तोल सांभाळला ती नाही का. हो, मग काहीला काहीच येत नाही, ते म्हणते हाताचं मळ आहे आपला. हा, गायन येतं, वाजित येतं, थोडंफार कीर्तन प्रवचन करता येतं. तुमच्या तिथं कोणी मेलं तर मला सांगा, दहाव्याचा कार्यक्रम. हा नेणून जाणता काही येत नाही, पण जाणतेपणाचा आव्हान नाही. आणि नेणून नेणता हा तर लास्ट अँड बेस्ट आहे. आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. तुम्हाला कळलं तर पहा, समजून घ्या. आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा कळत नाही. हा नेणून नेणता आहे. हो, महाराज म्हणतात साधना करत असताना साधना देखोविखी करायची नाही. माझ्या बापानं गण लावला म्हणजे मी लावायचा असं नाही. माझ्या बापानं माळ घातली म्हणून मी घालायची नाही. त्याचा स्टडी करूनच असणार घालायचं. गंध लावायचा ते गंधाचा अभ्यास आहे. कसा तुम्हाला आडवा लावायचा का उभा लावायचा. हो, उभा लावायचा ठरला तर इकडून पांढरी पट्टी, इकडून पांढरी पट्टी, मध्ये अष्टगन, त्याच्या खाली बुक्का, आबीर, गुलाल, आबीर. हा वैष्णवांचा गंध आहे. ऊर्ध्वपुंड्र बाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेद. कापी जे कळी काळ तया भेद. कापी जे काळ तया भेद. पुंड्रबाळ, कंठी शोभे माळ, पुंड्रबाळ, कंठी शोभे माळ, पुंड्रबाळ, कंठी शोभे माळ, पुंड्रबाळ, कंठी शोभे माळ. हो, कापी जे कळी काळ तया भेद. कापी जे कळी काळ तया भेद. तया भेद. ऊर्ध्वपुंड्र
चंद्रभाळ कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ तया भिने. एक जणानं विचारलं आत्ता 15 दिवस झाली, ते म्हणे इकडून पांढरा पट्टा इकडून पांढरा पट्टा आणि मध्ये डेंजर असं का म्हणून येऊन तुमचं गंध. मग मी म्हणलं तुला गात घेतलं सांगू का मात घेतलं. ते म्हणे मात घेतलंच सांगा. तो होता काथ्याचा जोडीदार. बंबोली टिकड़ीवाली कैलाश के राजा दम लगाने आजा चिलिम भराने ताजा दुडुम 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 बंबोला खा गांजा का गोला. आणि मग त्याला मात घेतलंच सांगावं लागलं. त्याला गाथा काय माहिती. त्याला मी म्हणलं रोडच्या कडाला जे झाडं असतात त्याला वरून पांढरा पट्टा राहतो खालून पांढरा पट्टा राहतो आणि मध्ये लाल पट्टा राहतो. ती झाडं कोणाची. बेंडशी खातेची. तुमच्या बांधावर जरी असले थोरात साहेब तुम्हाला तोडायचा अधिकार नाही. कोणा जर ठिणगी टाकून दिली की दंड बसतो आणि शिक्षा होती. सार्वजनिक बांधकाम खातं बेंडशी त्यांची ती असणारी झाडं असतात. पट्टा लावला का त्यांची झाडं झाली. कलर दिला ट्रेडमार्क म्हणतात त्याला. मग आपल्या बांधाजवळ जरी असले तर आपल्याला फांदी तोडायचाही अधिकार नाही. तसं ती झाडं कोणाची झाली. सरकारची गव्हर्नमेंटची. तसं इकडून पांढरा पट्टा इकडून पांढरा पट्टा लाल मध्ये अष्टगन हे झाडं कोणाची झाली. हे सरकारी झाले ना. याला झाड म्हणते का नाही म्हणते कुठं. देवा लय झाडाला तकलीफ नका देऊ. इथला शब्द आहे तो झाड. हे अंगात येतं ना ते म्हणते झाडाला तकलीफ नका देऊ. हे झाडच असणार आहे. हे भगवंताचं आहे. हो हे असणार ज्ञानपूर्वक. गंध लावायचा ज्ञानपूर्वक. माळ घालायची. किती मणी राहते माळीत. 109 नाही चालत का. 107 चालत नाही का. मग 108च का. अजून तुम्हालाही माहित नसेल कोणाला अजून का माहिती. मग एका कीर्तनात काय सांगू मी. सगळं सांगू का एका कीर्तनात. आपल्या भारतामध्ये 108 मुख्य तीर्थ आहे. किती. 108 मुख्य तीर्थ आहे. आणि त्या मुख्य तीर्थाचं पाणी आपल्या शरीरावर आलं आपलं शरीर पवित्र होतं. म्हणून 108 ही संख्या आहे. आणि तुळस तर फारच असणारी आयुर्वेदिक आहे पवित्र आहे आणि देवाला आवडणारी आहे. वृंदा ही देवाला आवडणारी असणारी होती. आणि म्हणून भगवंताचं वास्तव्य तुळशी वृंदावनाजवळ आहे. आणि ती आवडते भगवंताला. आणि म्हणून तुळशीची माळ 108 मण्याची आणि म्हणून घालायची. दुसरी एक बाजू आहे. मेल्यानंतर आमच्याकडं मेल्यानंतर ताटीवर बांधल्यावर आणि मोठी बाई म्हणते बाई दादाच्या तोंडात तुळशीचं पान घात का असे म्हणते का तुमच्याकडे म्हणते. मग मी तिथंच होतो एक दिवस. मी म्हणलं वहिनी तो ह्या दादाच्या तोंडात कायला तुळशीचं पान घालती. ओ कोंबडीचे पखड कोंब